तर लग्न म्हटल्यार अयर करूचोच लागता आणि अयर म्हटल्यार प्रेझेंट पाकिटात पैसे टाकूचेच लागतात. प्रेझेंट पाकिटावर नाव लिहून आटपल्याने बरोबर 12:30च्या मुहूर्तावर आम्ही गेलो आयरवाडीत. लग्नाचा कार्यक्रम आटपल्याच्या नंतर जेवचो कार्यक्रम आटपाचो होतो. पुढे गेल्या माणसांचं जेवण होईपर्यंत आम्ही सगळे पोर झाडाच्या खाली थंडाव्यात थांबलेलो. पुढे गेलेल्या माणसांचे जेवण झाल्याच्या नंतर आम्ही पण जेवलो आणि आम्ही गेलो घराक. संध्याकाळ झाली तशी आम्ही सगळे इला वरात बघू. वरातीत आमच्या वाडीतल्यांनी तोरण लावलेले आणि तोरणाचे पैसे भेटतात वाडीतल्यांनी तोरण काढल्याने नवरा नवरीक पुढे जाऊक दिल्याने. थोड्या वेळ आम्ही वरात बघलावनी आम्ही इलाव शिरगावच्या ग्राउंडवर. तर आज संध्याकाळी घरात रिकाम होते म्हणून म्हटलं ह्यांच्यासोबत धावाक जाऊया. धावाक जाऊचा म्हणजे माझा मेन कारण म्हणजे माझा वजन वाढला आता कमी करूचा. धावण झाल्याच्या नंतर श्रेयस बोललो की माका खांद्यावर घेईनी बैठका मारून दाखव. श्रेयसने आमका गोळाफेकच्या आगी दगडफेक दाखवल्याने ता बघलावने आम्ही निघालो शिरगावात जिम का. महिन्याभरात जिम मध्ये एंट्री केले म्हणून प्रत्येक पाठचे 2-2 सेट मारले आणि मी इलय घरात. केल्याच्या नंतर मांजरा म्हणतो 2 अंड्यान तुरला 1 अंडा तरी आमका खाऊ घाल. पण असा काय घडला नाही आणि दोघोली अंडी माझ्याच पोटात गेली.